नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, याआधी आपण जुन्या अभ्यासक्रमातील 7वी भूगोलाच्या पुस्तकाचे 2 भाग बघितले। आजच्या व्हिडिओमध्ये या पुस्तकाचा 3रा भाग बघूया। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, याआधी आपण आफ्रिका खंडाची माहिती घेतली। आता या व्हिडिओमध्ये आपण उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया। चला तर मग धड्याला सुरुवात करूया। पाठाचं नाव आहे उत्तर अमेरिका खंड। उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 3ऱ्या क्रमांकाचे खंड आहे। यामध्ये नायगारा धबधबा, कोलोराडो नदीने केलेली ग्रँड कॅन्यन, घोलगडई या खंडाची वैशिष्ट्ये आहेत। इथे तुम्ही नायगारा धबधब्याचे चित्र बघू शकता। खंडाचा स्थान, विस्तार व सीमा बघूया। या खंडाचा विस्तार आहे, अक्षवृत्तीय विस्तार आहे 7 अंश उत्तर ते 83 अंश 30 मिनिटे उत्तर। रेखावृत्तीय विस्तार आहे 12 अंश 20 मिनिटे पश्चिम ते 172 अंश 25 मिनिटे पश्चिम यांच्या दरम्यान उत्तर अमेरिका खंड येतो। उत्तर अमेरिका खंडाची प्राकृतिक रचना बघूया। उत्तर अमेरिका खंडाचा प्राकृतिक नकाशा। उत्तर अमेरिकेच्या उत्तरेस अलास्का पर्वतरांग दिसेल, त्यात माउंट मॅकिनले हे या खंडातील सर्वोच्च शिखर आहे। पश्चिम किनाऱ्याला समांतर अशी रॉकी पर्वतश्रेणी आहे। पश्चिम किनारपट्टीजवळ किनारी भागात कोस्टल रेंज, कास्केड, सियरा नेवाडा इत्यादी पर्वतरांगा आहेत। रॉकी पर्वतीय भागात कोलोरॅडो पठार आहे। कोलोरॅडो नदीने केलेली घळ निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, तिला ग्रँड कॅनियन म्हणतात। दक्षिणेला मेक्सिकोचे पठार आहे, ईशान्येला लॅब्राडोर पठार असून या पठाराच्या दक्षिणेस पूर्व किनाऱ्याला समांतर अशी ॲप्लिशियन पर्वतरांग आहे। ॲप्लिशियन पर्वतरांग व रॉकी पर्वत यांच्यामधला भागात विस्तीर्ण मध्यवर्ती मैदान आहे। नैऋत्येस ॲरिझोना, दक्षिणेस मेक्सिको इत्यादी वाळवंटी प्रदेश आहेत। मेक्सिकोच्या दक्षिणेकडे कमी रुंदीचा भूभाग आहे। हा चिंचोळा भूभाग म्हणजे उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका या खंडांना संयोग भूमी म्हणतात। या भूमीला मध्य अमेरिका असे नाव आहे। उत्तर अमेरिका खंडाचे हवामान बघूया। या खंडातील तापमान प्रामुख्याने अक्षांशावर अवलंबून असल्याने ते दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाते। ऋतूनुसार त्यात फरक पडतो। उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमानातील फरक उत्तरेकडे वाढत जातो। हिवाळ्यात उत्तरेस म्हणजेच कॅनडा आणि अलास्कामध्ये जानेवारी महिन्यात -28 अंश सेल्सिअस इतके तापमान असते, तर जुलै महिन्यात 16 अंश सेल्सिअस इतके तापमान असते। नैऋत्येकडील ॲरिझोना वाळवंटी प्रदेशात तापमान जास्त व पाऊस अतिशय कमी अशी स्थिती असते। संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या गल्फ उष्ण प्रवाहामुळे तेथे तापमान अधिक असते, तर पश्चिम किनाऱ्यावरील कॅलिफोर्निया थंड सागरी प्रवाहामुळे तेथील तापमान पूर्व किनाऱ्यापेक्षा कमी असते। पर्जन्यमानाच्या वितरणावर खंडाच्या प्राकृतिक रचनेचा व त्यावरून वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा परिणाम होतो। जसे की अतिउत्तरेस हिमवृष्टी होते। 30 ते 50 अंश उत्तर अक्षवृत्ता दरम्यान पश्चिमी वारे वाहतात। ते रॉकी पर्वतामुळे अडवले गेल्याने या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो। या पर्वताच्या पूर्वेस मात्र पाऊस कमी झाल्याने या भागात पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झाला आहे। खंडाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागरावरील वारे पूर्वेकडून येतात, त्यामुळे पूर्व भागात पाऊस पडतो, तर पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते, त्यामुळे पश्चिम भागात वाळवंटी प्रदेश निर्माण झाला आहे। मध्यवर्ती मैदानात मात्र मध्यम म्हणजे सुमारे 500 ते 800 मिमी पर्जन्य होतो। पूर्व किनारी भागात फ्लोरिडाजवळ अनेक उष्ण कटिबंधीय आवर्त वादळे होतात। नैसर्गिक साधनसंपत्ती। उत्तर अमेरिके खंडामध्ये मिसिसिपी, मिसुरी, मॅकेन्झी, कोलंबिया, कोलोरॅडो, ओहियो, सेंट लॉरेन्स, टेनेसी या प्रमुख नद्या आहेत। सुपिरियर हे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर सुद्धा उत्तर अमेरिका खंडात आढळते। सेंट लॉरेन्स नदी ही पंचमहासरोवरे, ग्रेट सॉल्ट लेक, विनिपेग ही प्रमुख सरोवरे
उत्तर अमेरिका खंडामध्ये आढळतात. सेंट लॉरेन्स ही नदी पंचमहासरोवरांना जोडते. सेंट लॉरेन्स नदीवरील नायगरा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरलेला आहे. नायगरा धबधबा जगप्रसिद्ध असा धबधबा आहे. उत्तर अमेरिका खंडातील वनस्पती. अति उत्तरेकडे शेवाळे, नेचे इत्यादी टुंड्रा प्रदेशीय वनस्पती आढळतात. अलास्का ते लॅब्राडोर पठार पट्टा पाईन, फर, स्प्रूस, लार्च या सूचीपर्णी वनातील वृक्ष. दक्षिण अलास्कापासून लॅब्राडोरपर्यंत सूचीपर्णी अरण्य आहेत. त्यात पाईन, फर, स्प्रूस, लार्च या प्रकारचे वृक्ष आहेत. त्यांचे लाकूड कसे असते? मऊ असते. फर्निचर व कागद निर्मितीसाठी त्यांचा उपयोग होतो. खंडाच्या उत्तरेकडील प्रदेशात अस्वले, कॅरिब्यूलाच रेंडियर असे म्हणतात, मस्क ऑक्स, सील, कुत्रा हे प्राणी आहेत. या प्रदेशाच्या दक्षिणेकडील सूचीपर्णी अरण्यात मिंक, बिव्हर, सिल्वर फॉक्ससारखे केसाळ कातड्याचे प्राणी आहेत. प्रेरीचा प्रदेश बायसन म्हणजेच काय? गव्यासारखा प्राणी साठी प्रसिद्ध आहे. प्रेरीचा प्रदेश बायसनसाठी प्रसिद्ध आहे. बायसन हा गव्यासारखा दिसणारा प्राणी असतो. या भागात प्रामुख्याने वऱ्हाड व इतर पशुपालन केले जाते. मेक्सिकोतील नद्यांमध्ये सुसरी आहेत. मासेमारी मोठ्या प्रमाणावर या खंडाच्या पूर्व भागात विस्तीर्ण सागरी किनारे असल्यामुळे मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. आउटलँडजवळ ग्रँड बँक, संयुक्त संस्थानातील जॉर्जेस बँक हे मासेमारीचे प्रदेश आहेत. ब्रिटिश कोलंबिया, अलास्का येथे सोलमन मासे मोठ्या प्रमाणावर मिळतात. जॉर्जेस बँक हे कशाचे प्रदेश आहे? तर मासेमारीचा प्रदेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, जॉर्जेस बँक हे आपल्याला बँकसारखं वाटू शकतं, परंतु हे काय आहे? मासेमारीचे प्रदेश आहेत. उत्तर अमेरिका खंडातील मृदा संपत्ती बघूया. उत्तर भागातील कॅनडा, अलास्का जमीन बर्फाच्छादित असते. याच्या दक्षिणेला हिमनद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालेली जमीन बेताची सुपीक आहे. दक्षिण अलास्काची राखाडी रंगाची मृदा सूचीपर्णी अरण्यांना उपयुक्त आहे. मध्यवर्ती मैदानातील मिसिसिपी, मिसूरी नद्यांच्या खोऱ्यातील मृदा गाळाची असल्यामुळे हा भाग सुपीक बनला आहे. ही मृदा गव्हाच्या पिकाला उपयुक्त अशी आहे. गहू हे तेथील प्रमुख पीक आहे, त्यामुळेच हा भाग गव्हाचे जागतिक कोठार बनला आहे. गव्हाचे जागतिक कोठार म्हणजे काय? तर उत्तर अमेरिका खंड. नदीच्या खोऱ्यामुळे या भागातील शेती व्यवसाय विकसित झाला. मोठ्या प्रमाणावर यांत्रिक शेती हे येथील शेतीचे वैशिष्ट्य आहे. उत्तर अमेरिका खंडातील आपण खनिज संपत्ती बघूया. अलाबामा, मेक्सिको प्रदेश हे चांदीसाठी प्रसिद्ध आहे, तर पंचमहासरोवरांचा प्रदेश तांबे, जस्त, सोन्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर मिसिसिपी खोरे, दक्षिण कॅलिफोर्निया हे खनिज तेलासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय कोळसा, नैसर्गिक वायू उत्तर अमेरिका खंडामध्ये आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिका खंडाप्रमाणेच उत्तर अमेरिका खंडामध्ये सुद्धा पर्यावरणीय समस्या आढळतात. त्यामध्ये जलप्रदूषण, हवा प्रदूषण, अनिर्बंध शिकार, ध्वनी प्रदूषण, आवर्त वादळे. आवर्त वादळामध्ये आपल्याला सांगता येईल की उत्तर अमेरिकेत आवर्त वादळामुळे अतोनात नुकसान होते. यांना काय म्हटले जाते? तर हरिकेन म्हणतात. ही समस्या विशेषतः पूर्व किनारी भागात दिसून येते, उदाहरणार्थ मेक्सिको. या धड्याचे सुद्धा आपण प्रश्न उत्तर घेऊया. उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 3ऱ्या क्रमांकाचे खंड आहे. योग्य पर्यायी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे, उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील रिकामी जागा क्रमांकाचे खंड आहे, तर 3ऱ्या क्रमांकाचे खंड आहे. दुसरा प्रश्न बघूया. उत्तर अमेरिका खंडात माउंट रिकामी जागा हे सर्वात उंच शिखर आहे, तर माउंट मॅकिनले हे सर्वात उंच शिखर आहे. प्रेरीचा प्रदेश हा रिकामी जागा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे.
तर बायसन या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा गहू पिकासाठी उपयुक्त आहे, म्हणूनच त्याला गव्हाचे कोठारसुद्धा म्हटले जाते. दक्षिण अमेरिका खंडाचा मित्रांनो, दक्षिण अमेरिका खंडाचा अक्षरवृत्तीय विस्तार बघा. 11:45 उत्तर ते 55:52 दक्षिण असा आहे. तसेच रेखावृत्तीय विस्तार 34:45 पश्चिम ते 81:10 पश्चिम यांच्या दरम्यान आहे. दक्षिण अमेरिका खंडाचा बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात, मात्र दोन्ही उत्तर दक्षिण गोलार्धात विस्तार आहे. दक्षिण अमेरिका खंडाचे क्षेत्रफळ 1,78,32,000 चौरस किलोमीटर आहे. दक्षिण अमेरिका खंडाचा आकार साधारणतः त्रिकोणी व दक्षिणेकडे निमुळता होत जातो. आपण आता दक्षिण अमेरिका खंडाची प्राकृतिक रचना बघूया. येथे आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे, तर आपल्याला रंगीत आकृती 3 बघायची आहे, म्हणजे नकाशावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कोणती पर्वतरांग आहे? तर हे आपल्याला कशावरून आपण नकाशा बघूनच सगळं सोडवूया. दक्षिण अमेरिका खंडाचा नकाशा बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्ही पश्चिम किनाऱ्याजवळ अँडीज पर्वतरांग बघू शकता. ही जी लाल कलरची दाखवलेली आहे, तर ही अँडीज पर्वतरांग आहे. यामध्ये ही पर्वतरांग पश्चिम किनाऱ्याजवळील अँडीज पर्वतरांग ही जगातील सर्वाधिक लांबीची, म्हणजे 7,200 किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग आहे. या पर्वतात 6,959 मीटर उंचीचे अॅकॉनकाग्वा नावाचे सर्वात उंच शिखर आहे. खंडाच्या उत्तरेस गियाना पठार आहे, तर पूर्वेस ब्राझीलचे पठार आहे. इथे तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे दक्षिणेस पॅटेगोनियाचे पठार दिसते. विद्यार्थी मित्रांनो, या खंडाचा बहुतांश भाग मैदानी असून तो ॲमेझॉन नदीच्या विशाल खोऱ्याने व्यापलेला दिसेल. इथे आपल्याला ॲमेझॉन नदी दिसत आहे. येथे ॲमेझॉन नदी आपणास दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या किनारपट्टीच्या पश्चिमेस किनाऱ्याच्या पश्चिमेस अटाकामा वाळवंट आहे. दक्षिणेला मॅगेल्लनची सामुद्रधुनी आहे. दक्षिणेला काय आहे? इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मॅगेल्लनची सामुद्रधुनी ती कोणाकोणाला जोडत आहे ते बघा एकदा. दक्षिणेला मॅगेल्लनची सामुद्रधुनी असून ती अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर यांना जोडते. खंडाच्या दक्षिणेस असंख्य बेटांची मालिका आहे, जसं की फॉकलँड बेटे, टेरा डेल फिगो, दक्षिण जॉर्जिया यासारखी बेटे आपणास दिसतात. नदीने तयार केलेले जगातील सर्वात विशाल नदीखोरे या खंडात आहे. मित्रांनो, दक्षिण अमेरिका खंडाचे हवामान बघूया. दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तर भाग हा उष्णकटिबंधात आहे, त्यामुळे तेथील हवामान कसे आहे? तर उष्ण आहे. तेथील हवामान उष्ण आहे. विषुववृत्तापासून जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे तापमान कमी होत जाते, कारण तो भाग समशीतोष्ण व शीतकटिबंधात येतो. विषुववृत्ताजवळ ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी 2000 मिमी पाऊस पडतो. तेथील हवामान उष्ण व दमट आहे. ब्राझीलच्या पठाराच्या पूर्व भागात पूर्वीय वाऱ्यांपासून 1000 ते 2000 मिमी पाऊस पडतो. पराना पॅराग्वेच्या खोऱ्यात पर्जन्याचे प्रमाण कमी, कारण हा ब्राझील पठाराच्या पर्जन्य छायेत येणारा प्रदेश आहे. मित्रांनो, येथे काही प्रश्न दिलेले आहे. प्रश्न बघूया.
या खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळून कोणता प्रवाह वाहतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळून हम्बोल्ट किंवा पेरू हा शीत प्रवाह वाहतो. त्यामुळे तापमान व पर्जन्यमान कमी होते. खंडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून ब्राझील हा उष्ण प्रवाह वाहतो. त्यामुळे तापमान आणि पर्जन्य याचे प्रमाण जास्त असते. या प्रवाहाचा खंडाच्या दोन्ही किनारपट्टीच्या हवामानावर काय परिणाम होतो? तर आपण सांगू शकतो की हम्बोल्ट किंवा पेरू या शीतप्रवाहामुळे तापमान व पर्जन्यमान कमी होते, तर ब्राझील या उष्ण प्रवाहामुळे तापमान आणि पर्जन्यमानात वाढ होते. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. त्यामध्ये आपण दक्षिण अमेरिका खंडातील जंगल संपत्ती हा घटक आधी बघूया. तर ॲमेझॉन ही या खंडातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. ती कुठे उगम पावते? तर अँडीज पर्वतात उगम पावते. या भागात पडणारा पाऊस, असंख्य उपनद्या व विस्तीर्ण पाणलोट क्षेत्र यांच्यामुळे या नदीला भरपूर पाणीपुरवठा मिळतो. तिच्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की उत्तर अटलांटिक महासागराला मिळताना या नदीच्या मुखाशी विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश निर्माण होण्याऐवजी मोठ्या खाड्या तयार झालेल्या आहेत. सहसा जेव्हा नद्या महासागराला मिळतात तेव्हा त्यांच्या मुखाशी काय बनतो? तर त्रिभुज प्रदेश बनलेला असतो. परंतु उत्तर अटलांटिक महासागराला जेव्हा ॲमेझॉन नदी मिळते तर तिच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश न निर्माण होता खाड्या निर्माण झालेल्या आपणास दिसतात. काही ठिकाणी तर बेटे तयार झालेली आहेत. उदाहरणार्थ माराजॉ बेट. विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण अमेरिका खंडातले दुसरे महत्त्वाचे खोरे पराना, पॅराग्वे, उरुग्वे या नद्यांचे आहे. हे खोरे या नद्यांनी आणलेल्या गाळामुळे सुपीक झाले आहे. हे खोरे शेती, पशुपालनासाठी प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला नकाशावरून काही प्रश्न सोडवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यांनी विचारलं की वरील नद्या कोणत्या महासागराला मिळतात? तर ह्या पराना, पॅराग्वे, उरुग्वे ह्या नद्या अटलांटिक महासागराला मिळतात. खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे टीटीकाका सरोवर हे अँडीज पर्वतामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, एंजल हा जगातील सर्वात उंच धबधबा याच खंडात आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दक्षिण अमेरिका खंडातील वनस्पती ॲमेझॉन नदीचे खोरे, अँडीज पर्वताचा पश्चिम उतार या भागात दाट विषुववृत्तीय सदाहरित वने आहेत. येथे रबर, मोहगनी, एबनी, रोजवूड व हजारो वर्षे जगणारे मंकी पझल हे वृक्ष आढळतात. या वनप्रदेशांना सेल्वा असे म्हणतात. या प्रदेशांना काय म्हणतात? तर सेल्वा असे म्हणतात. हजारो प्रकारच्या वृक्ष, वनस्पतींनी व पशुपक्ष्यांनी ही अरण्ये समृद्ध झाली आहेत. दक्षिण अमेरिका खंडामध्ये लॅनॉज, कॅम्पस, पंपास यासारखे गवताळी प्रदेश आढळतात. तर पंपास हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये दक्षिण बाजूस आढळतो. दक्षिण अमेरिका खंडामध्ये दक्षिणेस पंपास हा गवताळी प्रदेश आढळतो. मित्रांनो, च्या पर्वतीय प्रदेशात खूप उंच म्हणजे 5500 मीटरपर्यंत उडणारे ॲडिन कॉडोरसारखे पक्षी आढळतात. ओरिनोको नदी व तिच्या उपनद्यांना पूर येतो तेव्हा निर्माण झालेल्या दलदलीत परानाच्या खोऱ्यात ॲमेझॉनच्या अरण्यात विविध प्राणी व पक्षी आढळतात. ओरिनोको मगर, ॲनाकोंडा, अजगर, हरणासारख्या तापीर, मुंग्या खाऊन जगणारा मुंगीभक्षक हे प्राणी याशिवाय विविध रंगाची फुलपाखरे या भागात आढळतात. नद्यांमध्ये व सागरकिनारी पिरान्हा मासे, डॉल्फिन, लॉबस्टर, क्रोंच कॉड, शार्क, स्क्विड इत्यादी प्रकारचे मासे सुद्धा आढळतात. दक्षिण अमेरिका खंडामध्ये सुद्धा खूप सारी खनिज संपत्ती आढळते. अँडीज पर्वतीय भागात सोने, चांदी, तांबे, टीन हे खनिज आढळतात. तर सोने, चांदी, टीन हे बोलिव्हिया पठारामध्ये सुद्धा आढळतात. तर ब्राझीलच्या पठारात हिरे, सोने, लोहखनिज, बॉक्साईट, फॉस्फेट, तांबे यासारखे खनिजे आढळून येतात. रिओ डी जानेरो शहराचा परिसर हिरे, सोने,
या शहराचा परिसर हिरे, सोने, लोह, खनिज, फॉस्फेट, बॉक्साईटसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण अमेरिका खंडात सुद्धा काही पर्यावरणीय समस्या आहेत. याच्या सुद्धा रिकाम्या जागा आपण एकदा बघून घेऊ. पहिला प्रश्न आहे, अँडीज पर्वतामध्ये रिकामी जागा नदीचा उगम झाला. तर आताच आपण बघितलं की ॲमेझॉन नदीचा उगम झाला. दुसरा प्रश्न बघा, विषुववृत्तीय सदाहरित वनात रिकामी जागा वृक्ष आढळतात. तर महोगनी वृक्ष आढळतात. खंडाच्या उत्तर भागात रिकामी जागा पठार आहे. तर खंडाच्या उत्तर भागात गियाना पठार आहे, आपण नकाशामध्ये बघितलं. पराणा नदी रिकामी जागा महासागराला मिळते. तर पराणा नदी ही अटलांटिक महासागराला मिळते. मित्रांनो, या धड्यावर येणाऱ्या TET परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न बनू शकतो. अतिशय महत्त्वाचा असा हा धडा आहे. धड्याचं नाव आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश उत्तर अमेरिका खंडात असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने या देशाचा जगात 4था क्रमांक लागतो. या देशाला निसर्ग सौंदर्य आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभले आहे. मित्रांनो, अक्षवृत्तीय विस्तार बघूया. 22°43' उत्तर ते 71°15' उत्तर असा आहे. याचा रेखावृत्तीय विस्तार 66°57' पश्चिम ते 167°45' पश्चिम यांच्या दरम्यान आहे. या देशाचे क्षेत्रफळ 93,72,614 किलोमीटर आहे, चौरस किलोमीटर आहे. प्राकृतिक रचना बघूया. या देशाच्या प्रचंड विस्तारामुळे या देशाच्या प्राकृतिक रचनेत विविधता आढळते. उत्तरेस सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापासून दक्षिणेच्या मेक्सिकोच्या आखातापर्यंत पूर्व किनारपट्टी पसरलेली आहे. पूर्व भागातील ॲप्लिशियन पर्वतरांग, पश्चिमेकडील रॉकी पर्वत यांच्या दरम्यान मध्यवर्ती विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. त्याला ग्रेट प्लेन्स असे म्हणतात. पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी रॉकी पर्वतश्रेणी आहे. या पर्वतीय भागात कोलंबिया, कोलोरॅडो ही पठारे आहेत. कोलोरॅडो नदीची ग्रँड कॅनियन ही खोल घडई निसर्ग सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. पश्चिम किनारपट्टीला सियरा नेवाडा, कॉस्ट रेंज, किनारी पर्वतरांग अशा लहान डोंगररांगा आहेत व त्यानंतर चिंचोळी पश्चिम किनारपट्टी आहे. कॅलिफोर्नियाची किनारपट्टी फळबागासाठी प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, देशाच्या मध्यवर्ती मैदानाला मिसिसिपी, मिसुरी, ओहिओ, टेनेसी इत्यादी नद्या भरपूर पाणी पुरवठा करतात. याशिवाय पश्चिम किनारपट्टीवर कोलंबिया व कोलोरॅडो नद्या, सॉल्ट लेक, पंचमहासरोवरे म्हणजे सुपिरियर, मिशिगन, ह्युरॉन, इरी व ऑन्टारियो या जलसंपत्तीचा उपयोग जलवाहतूक आणि पाणीपुरवठा, जलविद्युत निर्मितीसाठी होतो. साधनसंपत्ती बघूया. त्यामध्ये या देशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती बघूया. जास्त पाऊस पडणाऱ्या रॉकी व ॲप्लिशियन पर्वतीय भागात मेपल, ओक, हेमलॉक, पॉप्लर, फर, स्प्रूस इत्यादी वृक्षांची दाट वने आहेत. अस्वले, लांडगे, प्युमा, बिबटे इत्यादी वन्य प्राण्यांचे वास्तव्य सुद्धा उत्तरेकडील अलास्कासारख्या शीत हवामानाच्या प्रदेशात या देशातील पर्वतीय वनांमध्ये अस्वले, लांडगे, प्युमा, बिबटे इत्यादी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. उत्तरेकडील अलास्कासारख्या शीत हवामानाच्या प्रदेशात पांढरी अस्वले व रेनडियर यासारखे दाट केस असलेले प्राणी आहेत. याशिवाय देशात गायी, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या, टर्की हे प्राणी व्यापारी तत्त्वावर पाळले जातात. गरुड, घुबड, हंस हे पक्षी आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, येथे मोठ्या प्रमाणात अनिर्बंध शिकार होत असल्यामुळे सरकारने येथील शासनाने काही अभयारण्य उभी केली आहेत. त्यापैकी येलोस्टोन हे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, या देशातील खनिज संपत्ती बघितली असताच या देशातील खनिज संपत्ती सांगायचे झाल्यास
या देशात नैसर्गिक वायू, कोळसा व खनिज तेल ही ऊर्जा साधने मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तसेच लोह खनिज, चांदी, तांबे, सोने ही खनिजेसुद्धा आढळतात. नैसर्गिक वायू व खनिज तेल हे अलास्का, कॅलिफोर्निया, लुईसियाना, मिसिसिपी नदीचे खोरे येथे आढळून येतात. तर तांबे हे कोलोरॅडो, अरिझोना वाळवंटात तांब्याचे साठे आढळून येतात. तसेच पंचमहासरोवरांच्या प्रदेशामध्ये लोहखनिज आढळून येते. बघूया तर शेतीसुद्धा येथील प्रमुख व्यवसाय आहे. मध्यवर्ती मैदानातील सुपीक मृदा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सहसंबंध मानवाने प्रस्थापित केला आहे. येथे नवीन शेती पद्धती, यामुळे हा देश शेती उत्पादनात अग्रेसर आहे. मिसिसिपी व मिसूरी नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची सुपीक मृदा ही शेतीसाठी आधुनिक ठरली आहे. हा प्रदेश नवीन शेती पद्धती, यामुळे हा देश शेती उत्पादनात अग्रेसर आहे. हा प्रदेश प्रेरी प्रदेश म्हणून ओळखला जातो. यालाच गव्हाचे कोठार असे म्हणतात. प्रेरी प्रदेशाला गव्हाचे कोठार असे म्हटले जाते. तर शेतीप्रमाणेच पशुपालनाचा व्यवसाय सुद्धा संयुक्त अमेरिका शेतीप्रमाणेच पशुपालन हा व्यवसाय सुद्धा या देशात केला जातो. महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे मासेमारी. या देशाला पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी किनारपट्ट्या लाभल्या आहेत. देशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरात विस्तृत भूखंड मंच आहे. तर तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो, भूखंड मंच हे सर्वात चांगले मासेमारीसाठी सगळ्यात चांगले असते. भूखंड मंच हे मासेमारी करण्यासाठी सर्वात चांगले ठिकाण आहे. तेथे जॉर्जेस बँक हे मासेमारीचे क्षेत्र आहे. जॉर्जेस बँक मेक्सिकोच्या आखातात सुद्धा मासेमारी चालते. भरपूर उत्पादनामुळे मासे निर्यात केले जातात. ट्यूना, सोलमन, शार्क, मॅक्रेल इत्यादी जातींचे मासे आढळतात. हा व्यवसायही देशाच्या आर्थिक विकासात चालना देणारा ठरला. या देशातील काही उद्योग बघूया. कागद, रसायने, पेट्रोलियम पदार्थ, विजेवर चालणारी यंत्रे, मोटारी, तयार कपडे, शास्त्रीय व वैद्यकीय उपकरणे इत्यादी वस्तूंचे कारखाने या देशात आढळतात. कॅलिफोर्निया, टेक्सास, ओहिओ, मिशिगन, न्यूयॉर्क, इरी, न्यू इंग्लंड, अलाबामा हे औद्योगिक उत्पादन करणारे प्रमुख भाग आहेत. याशिवाय कॅलिफोर्नियातील हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. कॅलिफोर्नियातील हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तर सिलिकॉन व्हॅली हे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे केंद्र आहे. या प्रकारचे प्रश्न जोड्या लावामध्ये येऊ शकतात. या देशाचा सर्वात जास्त व्यापार हा प्रामुख्याने युरोपीय देश व आशिया देशांशी मोठ्या प्रमाणात चालतो. विद्यार्थी मित्रांनो, मिसिसिपी नदी, सेंट लॉरेन्स नदी, पंचमहासरोवरातून येथे जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. सेंट लॉरेन्स नदीमुळे पंचमहासरोवरे व अटलांटिक महासागर जोडले गेले आहे. त्यामुळे जलवाहतुकीची सोय येथे उत्तमरित्या झालेली आहे. त्याचप्रमाणे हवाई मार्ग मोठ्या प्रमाणावर येथे वापरले जातात. विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण अमेरिका आजचा सुरुवातीलाच आपण धड्याच्या सुरुवातीलाच बघितलं की अमेरिकाचे संयुक्त संस्थान हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तेच अनेक पर्यटन स्थळे या देशामध्ये आढळून येतात. तसेच अनेक पर्यटन स्थळे या देशामध्ये आहेत. त्यामध्ये बघा, त्यामध्ये आपणास सांगता येतील की लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन DC, हॉलिवूड यासारखी प्रसिद्ध शहरे, तसेच नायगारा धबधबा, अनेक राष्ट्रीय उद्याने, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, राष्ट्रीय स्मारके हे सारे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या देशाला भेट देतात. पर्यटन व्यवसायाने देशाच्या आर्थिक विकासात भर घातली आहे. शासनाच्या काळजीपूर्वक नियोजनामुळे ऐतिहासिक नैसर्गिक पर्यटन स्थळांची योग्य प्रकारे निगा राखली जाते. येथील थोडक्यात लोकजीवन बघूया. रेड इंडियन हे येथील मूळचे रहिवासी आहेत, पण आता त्यांची संख्या खूप कमी झाली आहे. देशाच्या पूर्व पश्चिम किनारपट्टीला लोकवस्ती दाट आहे. त्या मानाने पर्वती व पठारी भागात विरळ लोकवस्ती आहे. या देशात कोणती भाषा वापरली जाते तर इंग्रजी ही प्रमुख भाषा आहे. तसेच स्पॅनिश ही द्वितीय भाषा आहे. ख्रिश्चन धर्मियांची संख्या जास्त आहे.
म्हणजेच काय तर ख्रिश्चन धर्माचे लोक या देशामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यातील सर्वात महत्त्वाची शहरे बघूया. वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC म्हणजेच काय तर डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया ही संयुक्त संस्थानाची राजधानी असून ते एक सुनियोजित व नीटनेटके शहर आहे. जागतिक बँकेची मुख्य कचेरी येथे आढळते. न्यूयॉर्क हे शहर मॅनहॅटन बेटावर वसलेले असून व्यापार व वाहतुकीचे केंद्र आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय या ठिकाणी आहे. या शहराजवळ स्वातंत्र्यदेवीचा पुतळासुद्धा उभारला गेला आहे. तिसरं शहर बघूया. सॅन फ्रान्सिस्को. हे शहर पश्चिम किनाऱ्यावर असून औद्योगिक व वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. तेथील फळबागा, फुलबागा, सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा हे निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. लॉस एंजेलिस. हे मोठे शहर व बंदर असून जवळच हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. समुद्रकिनारे, छायाचित्रणासाठी उत्तम असे निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश या नैसर्गिक देणगीमुळे हॉलिवूड येथे चित्रपट निर्मितीचा व्यवसायाला आला आहे. या ठिकाणी परदेशातून लोक चित्रपट निर्मिती व चित्रीकरणासाठी येत असतात. मित्रांनो, या धड्याची सुद्धा आपण रिकाम्या जागा बघूया. पहिला प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थानाचा जगामध्ये रिकामी जागा क्रमांक लागतो तर चौथा क्रमांक लागतो. संयुक्त संस्थानाच्या पश्चिम भागात ही मुख्य पर्वतश्रेणी आहे. तर पश्चिम भागात रॉकी ही पर्वतश्रेणी आहे, तर पूर्व भागात ॲपलेशियन ही पर्वतश्रेणी आहे. रिकामी जागा पार्क हे संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. तर येलोस्टोन हे पार्क संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. रिकामी जागा हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे, तर हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथेच थांबूया व राहिलेली प्रकरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.